काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडदे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय। गुडदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे। भाजप हे कोणतेही दुकान नसून सामान्य लोकांची सामाजिक आणि वैचारिक चळवळ आहे असा दावा करत काँग्रेसनं राजकारणाचा व्यवसाय केल्यामुळेच आज त्यांची अवस्था झाली असल्याची टीका परिणय फुके यांनी केली। माझी प्रफुल्ल भाऊ गुडदेंना विनंती आहे की या प्रकारचं त्यांनी वक्तव्य करू नये, कारण त्यांचे वडीलसुद्धा आमच्या पक्षामध्ये होते आणि ते आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते होते। आणि प्रफुल्ल भाऊंनी म्हटलं आहे की बाबा काँग्रेसची दुकान सुरू करणार तर काँग्रेसची दुकान असू शकते, कारण काँग्रेसनी ज्या प्रकारे काँग्रेस जी सुरुवात झाली आणि त्यानंतर जे काँग्रेसनी सगळा याचं व्यवसायीकरण केलं, राजकारणाचं व्यवसायीकरण केलं आणि म्हणून काँग्रेसचं दुकान बंद झालं। आणि भाजप हे काही दुकान नाही आहे, ही एक सामाजिक लोक चळवळ आहे जी सामान्य लोकांसाठी सामान्य लोकांच्या माध्यमातून तयार झालेली एक लोक चळवळ म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे। ही काही दुकान नाही आहे, याच्यात काही व्यावसायिक काही होत नाही। काँग्रेसमध्ये सगळं व्यावसायिक आहे आणि म्हणून त्यांची दुकान आहे आणि त्यांची दुकान बंद झालेली आहे।